गेल्या 25 वर्ष ज्यांची सत्ता होती त्या ठाकरेंना जोरदार धक्का देत भाजपनं मुंबई महानगरपालिकेमध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे। मात्र याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता महापौर पदावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या खडाखडी सुरू झाल्याचे देखील संकेत मिळत आहेत। तशा बातम्या देखील समोर येऊ लागलेल्या आहेत। कायमच महत्त्वाकांक्षी राहिलेले एकनाथ शिंदे 2.5 वर्षांसाठी महापौर पदावर दावा सांगणार असल्याची विश्वसनीय सूत्र तशी माहिती देत आहेत। त्यामुळे 29 नगरसेवक असणाऱ्या शिंदेंना सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला आणि 89 नगरसेवक असणारा भाजप महापौरपद देणार का हा खरा प्रश्न आहे। राज्यातही पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची इच्छा बाळगणाऱ्या शिंदेंना आपली महत्त्वाकांक्षा लपवता आलेली नाही। त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावरून पुन्हा शिवसेना आणि भाजपात शीतयुद्ध सुरू होणार की सगळं सामोपचारानं मिटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुंबईच्या या महापौर पदावरून कसं राजकारण रंगलेलं आहे, काय प्रतिक्रिया येतात या पार्श्वभूमीवर ते आपण पाहूया। वो हमारा पार्लियामेंट्री बोर्ड है, वहाँ पे ऐसी कोई डिमांड हमारे पास तो आई नहीं है। लेकिन जब पार्लियामेंट्री बोर्ड बैठेगा तो एकनाथ शिंदे जी भी उसमें है, हमारे समन्वय समिति में देवेंद्र जी, अजीत दादा, एकनाथ जी और हमारे अजीत दादा जी सब लोग बैठ कर निर्णय करेंगे किसने डिमांड की, क्या डिमांड की। कुछ बात करना है तो एकनाथ शिंदे जी माननीय देवेंद्र जी से बात करेंगे। कुछ बात होनी है या करनी है तो मीडिया से थोड़ी होती है, पत्रकारिता से थोड़ी होती है, इलेक्ट्रॉनिक मीडिया में थोड़ी होगी। वो होगी एकनाथ जी और देवेंद्र जी बैठेंगे तब। मी लहान माणूस आहे आणि महापौर शिवसेनेचा असणं आणि ते मागणं काही गैर नाही। मी लहान माणूस आहे आणि महापौर शिवसेनेचा असणं आणि ते मागणं काही गैर नाही। फडणवीस महाराष्ट्रात नसले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेतच ना। फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहांच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा? याचं उत्तर मला तुम्ही द्या की देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहा यांचा जो पक्ष आहे आणि त्याचे जे 29 नगरसेवक आहेत ज्यांना कोंडून ठेवलं आहे आणि जे हट्ट धरून बसलेत की आमचाच महापौर करा, हे फडणवीस करतील का? मी फडणवीसांना जे काही ओळखतो बरं का, ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत। मुंबईत शिवसेनेचा महापौर व्हावा यापेक्षा भाजपचा महापौर होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आणि संजय राऊतांच्या याच सगळ्या दाव्याला नारायण राणेंनी कसं प्रत्युत्तर दिलंय ते आपण पाहूया। मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली। अनेकांशी चर्चा सुरू आहेत। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। आता देवावर हे झालं काय विसंबून राहिलं? हा, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। आणि महाराष्ट्रात जवळपास 25 महानगरपालिकेत सत्ता आली। आता तरी मला शहाणा बना ना, काय आहे गरीब असा ना। दरम्यान संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लक्ष केल्यानंतर त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता त्याला भाजपनं कसं प्रत्युत्तर दिलंय ते आपण पाहूया। एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे। त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे, मी मागे बोललो होतो। त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात। पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही, माझी जी काय माहिती आहे त्यानुसार। एकनाथजी शिंदे हे अंगवस्त्र नाहीत तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सच्चे शिवसैनिक आहेत। उलट तुम्ही राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहात का, हा माझा सवाल आहे। ज्या पद्धतीनं राहुल गांधी, सोनिया गांधींची गुलामी तुम्ही करतायत आणि ज्या पद्धतीनं तुमची वागणूक आहे, आपला पक्ष सोनिया गांधींच्या चरणावर अर्पण केला, राहुल गांधींच्या चरणावर अर्पण केला। उलट एकनाथजी शिंदे यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेले।
आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर भाजपनं जे मुंबईमध्ये अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीनं समाधान व्यक्त केले ते आपण पाहूया. महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं. मुंबई जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.